2 दिवसापूर्वी आपल्या आदिवासी समाजाची एक चिमुकली इयत्ता 4थीत शिकणारी पिंपळवंडी गावची, तिच्यावर एका राक्षसाने अत्याचार करून तिची हत्या केली. बरं, ते लेकरू त्या दिवशी आजारी होतं, शाळेत गेली नाही. जर ती शाळेत गेली असती तर कदाचित ती वाचली असती. पण नियती अशी होती का तो हरामखोर, त्याच्या डोक्यातच काहीतरी प्लॅनिंग होता आणि त्याने तो डाव साधला आणि आपली चिमुकली ह्या जगातून निघून गेली. पण ह्या कुटुंबाच्या पाठीशी पूर्ण आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आणि समाज म्हणून पूर्ण महाराष्ट्रातून या कुटुंबाच्या पाठीशी, आणि त्या हरामखोराला फाशीची शिक्षा ही कठोरातली कठोर झाली पाहिजे. जशी ती चिमुकली तडफडली असेल त्याच्यापेक्षाही भयानक मौत मला तर वाटतं बदलापूरमध्ये जो एक आरोपी होता त्याचा एन्काउंटर केलेला ठोकला, त्याचप्रमाणे याला पोलिसांना मी विनंती केली की याला कुठं तपासाच्या बहाण्याने घेऊन जावं आणि याला तिथं मारून टाकावं, एन्काउंटर करावा. पण कायद्याचं राज्य असल्यामुळं पोलिसांचं असं म्हणणं, एसपीशी आम्ही चर्चा केली गिल साहेबांचं असं म्हणणं की ही केस आम्ही फास्ट ट्रॅकवर चालू, फास्ट ट्रॅकवर घेतल्यानंतर ही केस आम्ही महिन्याभरामध्ये त्याला फाशीची शिक्षा कशी होईल या अनुषंगाने आम्ही काम करणार आहोत. पण मला असं म्हणणं आहे, जर तो आमच्या तावडीत जर सापडला असता, हा जुन्नर तालुका, हा पुणे जिल्हा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पावनभूमीचा हा जिल्हा आहे. या ठिकाणी दुसरी घटना आहे, नसरापूरची घटना बघितली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा एका हरामखोराने, एका नराधामाने एका असाच चिमुकलीचा जीव घेतला, तर त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेलेली. त्याच धर्तीवर ही केस फास्ट ट्रॅकवर चालावी आणि याचा खात्मा लवकरात लवकर व्हावा अशी इच्छा आम्ही व्यक्त करतो. सर्वांना नमस्कार. मी अक्षदा मांडे पानसरे. खरं तर आज आम्ही या ठिकाणी भेट द्यायला आलो. आतमध्ये पाहतोय आपण आज त्याच्या आई वडिलांचा आक्रोश. खरं तर तो पाहू शकत नाही आपण, म्हणजे कुणी पाहायला गेलं तरी सहज डोळ्यात पाणी. मला खरंच न्याय व्यवस्थेला विचारायचं आहे, अजून किती दिवस हे मुलींनी सहन करायचं? आम्ही हा म्हणजे 2 दशकांपूर्वी मुलगी पोटात असली हे समजलं की तिला मारायचं. आता जन्म होतोय आणि आता तिच्यावर अत्याचार व्हायला लागले. बरं, आपण पाहतोय गेले कित्येक दिवसांपासून ह्या घटना घडत आहेत. प्रत्येक वेळी घटना झाली की कॅन्डल मार्च, कुठे आंदोलन, एवढंच होतं. एखाद्या वेळेस त्याला फाशी मिळते, पण एवढं झाल्यानंतर पुढे काय होतं? आत्ताच आपण पाहिली नसरापूरची देखील घटना घडली, त्यामध्ये पण 40-45 दिवसांमध्ये त्या नराधमाला शिक्षा मिळाली. कुठे तेवढे दिवस जात नाही, तर आता ही दुसरी आमच्या चिमुकलीचा आज जीव गेलाय. खरं तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे. मला असं वाटतंय की ही घटना किंवा ह्या क्रूर प्रवृत्तीचा विचार मनात देखील यायला नको, यासाठी कायदा कुठेतरी बदलला गेला पाहिजे. आणि जेव्हा अशी घटना घडेल ना, त्या नराधमाला भर चौकात तडतडून तडफडून त्याला मारलं पाहिजे लोकांसमोर. जेव्हा तुम्ही लोकांसमोर त्याला माराल ना, तेव्हा इतर नराधमांच्या मनात देखील तो विचार करताना त्यांना 100 वेळेस तो विचार करावा लागेल. माझी खरंच प्रशासनाला विनंती आहे. ठीक आहे, आता आपल्याला पोलीस प्रशासन खूप मदत करते, गिल साहेब पाहतोय आपण, आता दुसरी त्यांची इथे फेरी आहे, म्हणजे ते पण खूप ऍक्टिव्ह झाले, त्यांची फार मदत होतीये. पण किती वेळा हा घटना घडणार आहे? कुठेतरी या थांबल्या गेल्या पाहिजेत. आज आम्ही जुन्नर तालुक्यातल्या जिजाऊंच्या लेकी आज या ठिकाणी खरं तर भेट द्यायला आलोय. 2 दिवस झाले, खरं तर मन होत नाही. आमच्या छोट्या छोट्या मुली आम्ही या ठिकाणी घेऊन आलोय. प्रश्न पडला ना, शाळेत तरी पाठवायचं की नाही? घरी ठेवलं तर शेजाऱ्यांवर विश्वास ठेवायचा की नाही? ही प्रवृत्ती कधी थांबणार आहे? प्रशासनाने याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. ज्या दिवशी कारवाई घडेल, कठोरातली कठोर, त्या दिवशी आम्ही मुली सुटकेचा श्वास घेऊ शकतो. माझी खरंच प्रशासनाला जाहीर विनंती आहे, तुम्ही वेळीच काहीतरी निर्णय घ्या. जर आज आमचे महाराज असते ना, कधी चौरंगा झाला असता. आम्हाला हे दिवस पाहायची वेळ नसती आली. आज दिशाचा नंबर, आज दिशा होती, उद्या आपल्यातली कुणीतरी दिशा व्हायला नको. धन्यवाद.